नमस्कार. आज आपण बटर चिकन मसाला बनवणार आहोत. हॉटेलमध्ये तुम्ही बऱ्याचदा खाल्लाही असेल, घरी बनवला असेल. एकदा या पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. बटर चिकन मसाला बनवताना आज आपण काजू किंवा फ्रेश क्रीमचा अजिबात वापर केलेला नाही, तरी सुद्धा चवीला अतिशय टेस्टी भन्नाट असा होतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथं मी 1 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर सगळं मीठ मी एकाच वेळी घातलेलं आहे. यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे. 250 ग्राम इतकं आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. दही खूप जास्त दिवसांचं नको, खूप जास्त आंबटही नको. आता यानंतर यामध्ये आपल्याला 1 लिंबू पिळून घालायचा आहे. तर मध्यम आकाराचा लिंबू आहे. लिंबू पिळून घातल्यानंतर आता हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व हे चिकन आपल्याला 2 ते 2.5 तासांसाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. वेळ असेल तर तुम्ही 4 ते 5 तासांकरिता ठेवलं तरीही चालेल. आता हे आपण साईडला ठेवणार आहोत. आता इथं मी घेतलेले आहेत 2 मोठ्या मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून. तर कांदा आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. पातळ कट करून घ्यायचा आहे. आपण बिर्याणीला जसा कांदा तळतो अगदी तसाच कांदा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व हा कांदा आपल्याला या कढईमध्ये घालायचा आहे व बिर्याणीसाठी जसा कांदा तळतो अगदी तसाच कुरकुरीत गोल्डन ब्राउन रंगावरती कांदा तळून घ्यायचा आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. यामुळेच आपल्या बटर चिकन मसाल्याला खूप छान चव येते. तर आता इथे पहा कांदा व्यवस्थित असा तळून झालेला आहे. छान कुरकुरीत झाला. काढून घेऊया. आता हे जे कांदा तळून राहिलेलं तेल आहे ते आपल्याला काढून ठेवायचं आहे व कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचेच तेल ठेवायचं आहे. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत खडे मसाले. तर इथं मी 2 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत. यानंतर 8 ते 9 काळी मिरे, 1 मसाला वेलची, 4 हिरव्या वेलची, 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, 4 लवंगा घेतलेल्या आहेत. लवंगाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, जेणेकरून घशामध्ये जळजळ होणार नाही. आता हे खडे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त करपवायचे नाहीत, हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो. तर इथं मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो वापरत असताना छान पिकलेला वापरायचा आहे, जेणेकरून ग्रेव्हीला छान रंग येईल आणि सोबतच चव सुद्धा येईल. आता हा टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आपण जी ग्रेव्ही करणार आहोत ती ग्रेव्ही तेलामध्ये परतून न घेता चिकनमध्येच घालणार आहोत. त्यासाठी व्यवस्थित टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आता यानंतर इथं मी घेतलेल्या आहेत 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या व 2.5 ते 3 इंच आलं. आलं आणि लसणाचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे व हे आपल्याला टोमॅटो सोबत परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतलं की हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये सुरुवातीला आपण कांदा तळून राहिलेलं तेल होतं ते घातलं. यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला यामध्ये बटर घालायचं आहे किंवा यापेक्षा जास्त वाढवलं तरीही चालेल. आता पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे. आता इथं मी चिकन मसाला वापरलेला नाही, कारण इथं मी खडे मसाले वापरलेले आहेत. जर का तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर याऐवजी तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल. आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. परतून झालं की लगेचच आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे. तर हे चिकन मी 2.5 तासांकरिता ठेवलं होतं. आता हे चिकन आपल्याला 8 ते 9 मिनिटांकरिता चांगलं परतवून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम 2 ते 3 मिनिटांकरिता बारीक ठेवायची. नंतर हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. इकडं आपलं टोमॅटो, आलं, लसूण थंड झालेलं आहे. ते आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. बारीक चांगलं असं शक्य होईल तितकं तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनमध्ये खडे मसाले अख्खे राहणार नाहीत. आता यानंतर तळलेला कांदा यामध्ये घालायचा आहे व हा कांदा सुद्धा आपल्याला यासोबत बारीक करून घ्यायचा आहे. तर आता इकडे पहा चिकनला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम बारीक का ठेवायची? कारण आपण यामध्ये दही घातलेलं होतं. ते फुटू नये यासाठी सुरुवातीला चिकन परतत असताना गॅसची फ्लेम तुम्हाला बारीक ठेवायची आहे व नंतर हाय करायची आहे. आता जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे.
आता ही चिकनची ग्रेव्ही खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही नसते. अगदी मध्यम घट्ट असते. त्यामुळे यामध्ये तुम्हाला बेतानेच पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. यानंतर इतकं पाणी पुरेसं नाही यासाठी मी परत यामध्ये 1.5 ग्लास इतकं कडकडीत गरम करून पाणी घातलं. अर्धा चमचा साखर घालायची आहे व अर्धवट झाकण ठेवून हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर अर्धा तास जवळपास मला लागला. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आवडत असेल तर परत तुम्ही यामध्ये बटर वापरू शकता. तर तयार झाला आपला बटर चिकन मसाला. अजिबात काजू किंवा कुठलीही फ्रेश क्रीम न वापरता चवीला अतिशय भन्नाट होतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.